लूक शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि 10वं वचन त्या ठिकाणी आपण वाचूया. लूक शुभवर्तमान 16वा अध्याय मगाशी आपण वाचलं ते, पण 10वं वचन आपण परत एकदा वाचूया. कोणी वाचेल मोठ्याने? लूक 16:10. येस. येस, थँक्यू. जो कोणी अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे. थोडक्याविषयी परदेशामध्ये, पाश्चात्य देशांमध्ये आपल्याकडे जसं प्रयत्न वाद्य वाजवली जातात, तबला म्हणा, हार्मोनियम म्हणा, आता त्याची जागा थोडीशी बदलत चाललेली आहे. पण पाश्चात्य देशांमध्ये प्रयत्न व्हायोलिन ज्याला म्हणतो आपण, की तो बोटाने धरतो, इथं खांद्यावर ठेवून तो वाजवत असतो फिडल घेऊन. त्या वाद्याला फार महत्त्व आहे आणि महत्त्व म्हणजे ते लोकांना खूप आवडतं. आपल्याकडे तबला, हार्मोनियम जसं वाजवतात आणि त्याच्यामध्ये लोक रमून जातात, तर असंच एक व्हायोलिन वाजवणारा पाश्चात्य देशातल्या एका मेट्रो स्टेशन, ज्याला रेल्वेचं स्टेशन असतं, तिथे उभा राहून तो व्हायोलिन वाजवत असतो. धून फार सुंदर वाजवत होतो आणि काही लोक त्याला पैसेसुद्धा देतात. काही लोक थांबून ऐकतात, पण बरेच लोक आहेत ते निघून जातात. चालता चालता ते ऐकतात. काही जण त्याच्याकडे पाहतात, काही जण त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही आणि निघून जातात. पूर्ण दिवस त्या ठिकाणी तो व्हायोलिन त्या ठिकाणी वाजवतो. 2 दिवसानंतर एक मोठा प्रोग्रॅम ऑडिटोरियममध्ये होतो आणि त्या ऑडिटोरियममध्ये प्रोग्रॅम कसला असतो? व्हायोलिन वादकाचा. बॅनर छापलं जातं, पोस्टर त्या ठिकाणी सगळीकडे त्या लोकांना वाटले जातात आणि तिथं नाव लिहिलं जातं की कोण वाद्यक आहे, वाजवणारा कोण आहे, व्हायोलिन. त्याचं नाव ऐकले लोक धडाधड त्याची तिकीटं घेऊन टाकतात आणि तिकीटं घेऊन पूर्ण हाऊसफुल होतं. आणि तरी लोक म्हणत असतात की आम्हाला पण अजून तिकीटं पाहिजे. तिकीटं संपून जातात. त्या वाद्यकाचं नाव ऐकलं आणि तिकीटं संपली. त्यांनी जी पहिली धून वाजवली, लोकांनी नुसत्याच टाळ्या नाही, उभं राहून टाळ्यांचा गडगडाट केला, त्याचा सन्मान केला. आणि लोकांनी सन्मान केल्यानंतर सगळे खाली बसले आणि तो म्हणाला, ही जी धून तुम्ही ऐकली आहे ना, हीच धून 2 दिवसापूर्वी मेट्रो स्टेशनवरती मी वाजवली होती. सगळ्यांचे डोळे एकदम हे झाले. मेट्रो स्टेशनवर? आणि तुम्ही? हो म्हणे, मी मेट्रो स्टेशनवरती साध्या कपड्यामध्ये उभा राहून, कोणाला चेहरा न दाखवता मी हीच धून तिथं वाजवली. काही लोकांना खूप आवडली, काही लोक थांबले, थांबून त्यांनी ऐकले. काही लोकांना वाटलं मी एक गरीब माणूस आहे, कारण मी त्याची वेशभूषा केली होती. लोकांना दाखवलं नाही की मी कोणीतरी फार मोठा आहे, पण हीच धून तिथं वाजवली. काही लोकांनी पैसे देखील दिले. पण जसं समजलं लोकांना की अमुक अमुक मनुष्य जो आधीच त्याला नावलौकिकता मिळालेली आहे, त्याने आता कार्यक्रम ठेवलेला आहे, तर लोक झुंबड करून आलेले आहे. बऱ्याच वेळेला प्रयत्न या गोष्टीमधून आपल्याला समजून येतं की आपण विश्वासणारे लोक मोठमोठ्या गोष्टींकडे फार लक्ष लावत असतो आणि छोटी गोष्ट असते त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो काय नाही, छोटी गोष्ट आहे, क्षुल्लक गोष्ट आहे, त्याकडे एवढं लक्ष द्यायला पाहिजे असं काही वाटत नाही. लोकांनी क्षुल्लक म्हणून त्याला निग्लेक्ट केलं होतं, पण ज्या वेळेला प्रोग्राम लागला त्यावेळेला मात्र पैशांनी, जास्त पैसे देऊन लोकांनी तिकीट विकत घेतलं. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी ज्यावेळेला आपण वाचतो लूक शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय
आणि या 10व्या वचनामध्ये प्रियानो त्याने सांगितलं की जो कोणी अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे. आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे प्रियानो, अन्याय कारभारी त्याचं शहाणपण काय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिलेला आहे. मला त्या दाखल्याकडे जायचं नाही आज, मी त्यावरती बोललेलं आहे प्रियानो. आणि पण त्या अन्याय कारभारीने दाखवून दिलं होतं की कोणाचं काही घेणं देणं आहे ते मालकाकडे हिशोब मालकाने विचारल्यावरती त्याने पटपट सगळ्यांकडून काढून घेतलं. आणि मग आपल्याला माहिती की ते दाखला सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे 9 वचनामध्ये, आणखीन मी तुम्हा सांगतो अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे. बऱ्याच वेळेला बायबल स्टडीमध्ये ऑनलाईन होतं किंवा आपण ज्या वेळेला या ठिकाणी बायबल स्टडी घेत होतो त्याच्यामध्ये प्रियानो बऱ्याच जणांनी हा प्रश्न पण विचारला होता की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कसं सांगत आहे की अनीतिकारक धनाने आपणासाठी मित्र जोडा. अनीतिकारक म्हणजे एक शब्द डोक्यात येतो सगळ्यांच्या की बाबा भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा आहे, वाईट मार्गाने 2 नंबरचा पैसा आहे, काहीतरी लाच घेणं देणं, याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की बाबा अनीतिकारक धनाने तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा. म्हणजे असे पैसे गोळा करा वाईट मार्गाने, कुठलेही प्रकार तुम्ही वापरा वाईट मार्ग, आणि ते पैसे गोळा केल्यानंतर अशा लोकांना तुम्ही द्या की ते तुमचे मित्र होतील. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल बोलत नाही आहे प्रियानो. अनीतिकारक धन म्हणजेच जगातलं धन. शब्द जरी अनीतिकारक वापरलेला आहे पण परमेश्वराच्या दृष्टीने जगातलं जेवढा काही पैसा आहे, जगातला जो काही पैसा आहे, जगातला ज्याला आपण नाणी म्हणू, नोटा म्हणू, शेअर मार्केट म्हणा किंवा काही असेल, त्या सगळ्या पैशांना त्यांनी अनीतिकारक शब्द वापरला. वाईट मार्गाचा पैसा म्हटलेला नाही. आपल्याला वाटतं ब्लॅक मनी, व्हाईट मनी, आपण हा विचार करत असतो. आणि कदाचित आपल्याला हे वचन वाचल्यानंतर असं वाटत असतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की ब्लॅक मनी वापरा, ब्लॅक मनी घ्या आणि ब्लॅक मनी वापरून तुम्ही मित्र जोडून घ्या, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत नाही. तो मनुष्याच्या टर्ममध्ये बोलत नाही, पण तो सांगत आहे की जो काही पैसा आहे तो अनीतीच आहे, वाईटच आहे. तो काही लोक म्हणतील अरे आम्ही कष्टांनी तो मिळवलेला आहे, रक्ताचं आम्ही पाणी करून तो मिळवलेला आहे आणि तुम्ही वाईट कसं म्हणता. देवाच्या दृष्टिकोनातून तो सगळा वाईट आहे, कारण मनुष्याने ती सिस्टीम तशी लावून सुरू केलेली आहे. आणि त्या पैशामुळं भरपूर काही गोष्टी होत असतात. बायबलमध्ये आपल्याला त्याच्याविषयी खूप काही सांगण्यात आलेलं आहे. परंतु ज्यावेळेला आपण हा शास्त्रभाग वाचतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त सांगते की तुमच्याकडे जे काही धन आहे त्या धनाचा उपयोग करून तुम्ही लोकांना राज्यामध्ये घेऊन या. त्यांना त्या धनाचा, भले तो तुमच्या कष्टाचा आहे, तुम्ही घाम गाळून तो त्या ठिकाणी मिळवलेला आहे, पण तो तुमच्यासाठीच नाही, तो दुसऱ्यांसाठी देखील तुम्ही वापरा आणि आपल्यासाठी मित्र जोडून घ्या. मित्र कसे आहेत ते सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाता येतील अशा ठिकाणी प्रियानो ते मित्र घेऊन जाता येतील अशा रीतीने. म्हणजेच थोडक्यात सेवा कार्यासाठी, सुवार्तेसाठी तो पैसा तुम्ही वापरणं गरजेचं आहे. आणि मग त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे, परत एकदा आपण वाचूया 9 वचन. आणखीन मी तुम्हाला सांगतो अनीतिकारक धनाने, तो शब्द न वापरता जर आपण पैशाने जरी शब्द म्हटलं की आणखीन मी तुम्हाला सांगतो की पैशाने किंवा धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे. जो अन्याय कारभारी होता त्याने एक प्लॅन केला होता, काय की लोकांना मालकाने पैसे देऊन टाकले होते, याचं काम होतं की सगळ्यांकडून गोळा करावं, पण त्यांनी त्यांना मुभा देऊन टाकली, सूट देऊन टाकली होती, द्या कधी द्यायचं आहे त्या. पण ज्यावेळेला मालकाने त्याला सांगितलं की नाही बाबा मला आता हिशोब द्यायचा आहे, कारण मालकाला कोणीतरी सांगितलं होतं की तो वाईट रीतीने
पैसा तुझा वापरतोय किंवा तुला हिशोब देत नाही आहे. त्यावेळेला मालकाने जेव्हा विचारलं त्यावेळेला त्याने काय केलं, वेगवेगळ्या रीतीने ज्यांच्याकडून पैसे राहिले होते त्यांना सांगितलं की ठीक आहे, तू एवढे देत होता कमी कर आणि मला देऊन टाक. कारण त्याने काय विचार केला की जर मालकाने मला जर काढून टाकलं कामावरून तर मी कुठलाच राहणार नाही, ना मालकाचा होईल ना ह्या लोकांकडे मला जाता येईल. या लोकांनी मालकाने जरी उद्या काढून टाकलं तर ह्या लोकांनी मला जवळ करावं, या लोकांमध्ये मी राहावं, यांनी मला आपलंसं म्हणावं. त्यांनी त्यावेळेला म्हणावं की बाबा तू कामावर होतं त्यावेळेला आम्हाला चांगली मदत केली, सूट दिली. मालक एक माणूस आहे पण हे बरेच लोक आहेत, यांच्यामध्ये मला व्यवस्थित वागणूक मिळावी, म्हणून त्याने ती शक्ल लढवली. प्रभू येशू ख्रिस्ताने मुद्दामून हा दाखला सांगितला की तुम्ही सुद्धा या जगामध्ये राहत असताना जो काही तुम्हाला पैसा म्हणून मिळालेला आहे त्याचा उपयोग तुम्ही करा की जेणेकरून हे लोक आपल्याला वरच्या ठिकाणी सार्वकालिक ठिकाणी प्रियानो सर्वजण एकत्र भेटू आपण. आणि म्हणून त्याने वेगवेगळ्या रीतीने ही गोष्ट त्यांना सांगून म्हटलेलं आहे. आणि मग तो म्हणत आहे की त्यांनी तुम्हाला सार्वकालिक वस्तीत न्यावे. आता 10व्या वचनात तो म्हणत आहे की जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे. थोडक्याविषयी विश्वासू आहे. परमेश्वराने मुद्दामून प्रियानो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी थोड्या थोड्या आणि काही गोष्टी मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. ज्या थोड्या गोष्टी आहेत त्यासुद्धा सांभाळून वापरणं गरजेचं आहे आणि ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा प्रियानो हिशोब ठेवणं फार गरजेचं आहे. वेगवेगळ्या रीतीने पवित्र शास्त्रातील प्रियानो जर लोक आपण बघितले तर दावीद सुद्धा राजा होण्याआधी कोण होता माहिती आहे सगळ्यांना? कोण होता तो? मेंढपाळ होता. मेंढपाळ म्हणजे काय करत होता? त्याच्याकडे किती मेंढर होती बायबल आपल्याला सांगत नाही, पण त्या प्रत्येक मेंढऱ्याचं तो काळजी घेत होता, त्यांना संरक्षण तो देत होता. प्रत्येक मेंढरू त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि तो मेंढपाळ होता त्यावेळेला त्या मेंढपाळ म्हणून त्याने जी त्याची जबाबदारी होती मेंढरांची काळजी घेणं हे व्यवस्थित करत असल्यामुळे त्याला राज्यपदावर किंवा राजाच्या पदावरती परमेश्वराने नेऊन ठेवलं की त्याच्या राज्यातील प्रत्येक जो नागरिक आहे इस्रायल देशामधला त्या सर्वांची तो व्यवस्थित काळजी घेईल. आणि म्हणून खरं तर ती गोष्ट कुठं आपल्याला दिसून येते, त्याने पाप केलं बेतशेबेबरोबर, पण त्याला काही विशेष वाटलं नाही. पण नाथान संदेष्टा ज्या वेळेला आला आणि त्याने सांगितलं की आपल्या राज्यामध्ये एक असा माणूस आहे की ज्याच्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर शेजारच्या माणसाचं कोकरू घेतलं आणि पाहुण्यांच्या मेजवानीसाठी ते मारलं. दुसरे कुठले राजा असते तर काय म्हणाला असतं, एका कोकरूसाठी आणि एका माणसासाठी तुम्हाला इथं दरबारामध्ये बोलवतो आणि सांगतोय का? तिथं त्याचा चळफाड दिसून येतो. एका मनुष्यावरती सुद्धा अन्याय व्हायला नको. खरं तर त्याचीच चूक होती ती, पण नाथान संदेष्टाला दाखवायला लागलं त्यावेळेला जो चढफडून उठलेला आहे त्याच्यावरून समजून येतं की तो प्रत्येक नागरिकाबद्दल तो विचार पण करत आहे, भले तो चुकलेला होता. आणि ज्यावेळेला त्याचा तो राग बघून नाथान संदेष्टाने त्याला सांगितलं की तो तूच आहेस, त्यावेळेला त्याने पश्चाताप सुरू केला. त्यावेळेला स्तोत्र 51 प्रियानो त्यांनी लिहायला सुरुवात केली. पश्चातापामधून त्याच्या गीतांमधून त्याने देवाला आपला पश्चाताप कळवलेला आहे. म्हणजे दावीद मोठ्या पदावर गेला पण त्याच्या आधी लहान गोष्टींमध्ये तो विश्वासू राहिला. योसेफा संदर्भामध्ये आपल्याला प्रियानो पाहायला मिळतं की त्याला सुद्धा प्रियानो जेलमध्ये कारागृहामध्ये टाकण्यात आलेलं आहे, पण तिथं वाईट रीतीने टाकण्यात आलेलं आहे, खोटे आरोप त्याच्यावर लावून, पण तिथं सुद्धा तो विश्वासू राहिला. चांगल्या रीतीने त्याचं जीवन त्याने बघितलं. त्याने असा विचार केला नाहीये
की जेलमध्येच पडू नये, कसंही वागलं तरी चालेल, काही बोललं तरी चालेल, काही विचार केले तरी चालेल. तसं जर केलं असतं तर तुम्हाला वाटतं का की देवाने त्याची सुटका केली असती जेलमधून? जेलमधून त्याची सुटका झाली नसती. अरे जेलमध्ये राहून सुद्धा त्याने चांगल्या रीतीचे विचार ठेवले, देवाला आवडेल असं जीवन तो जगला. त्या जेलमधल्या जीवनामध्ये जर तो विश्वासू राहिलेला आहे, तेव्हा कुठं देवाने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान केलं? त्याला तसं डायरेक्ट मिळालं नसतं ते. थोडके विषय मोशेच्या जीवनामधून देखील प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की एवढा मोठं नेतृत्व करण्यासाठी त्याला आधी छोटासा देश, मिसर देश एक मोठाच होता, पण त्या देशातल्या गोष्टींकडे सुद्धा कारभार जो आहे, ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, ते चांगल्या रीतीने त्याने सांभाळलेलं देखील होतं. आणि मग परमेश्वराने ते पाहून त्याला पुढे नेलेलं आहे. प्रियांनो, मला हा मुद्दा म्हणायचा आहे की ज्या वेळेला परमेश्वराच्या राज्याविषयी आपण विचार करतो, तर आपण आज कोणालाही म्हटलं तर देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे तर सगळेच हात वर करतात प्रियांनो. पण त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी आज या भूतलावरती आपलं जीवन कसं आहे, हा प्रियांनो संशोधनाचा विषय आहे. आपण पाहायला पाहिजे की मला ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये मी किती विश्वासू आहे. देवाने प्रत्येक गोष्ट मला जी दिलेली आहे ती मी सांभाळून वापरत आहे का? आणि म्हणून प्रियांनो, आज जो पहिला मुद्दा मी घेतलेला आहे की छोट्या छोट्या गोष्टींमधील निष्ठता आपले खरे चरित्र प्रगट करते. छोट्या गोष्टींमध्ये आपण विश्वासू आहे, निष्ठता दाखवले, तर त्याच्यामधून आपलं चरित्र दिसून येतं प्रियांनो. आपण कोण आहोत, आपण कशा रीतीने प्रियांनो वागलं पाहिजे, हे आपल्याला स्वतःला कदाचित दिसणार नाही, पण बाकीच्यांना ते दिसून येईल. आणि म्हणून ज्यावेळेला आपण लूक शुभवर्तमान हाच जो अध्याय 10वं वचन त्यातलं म्हणते की जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे, कोणी मला पाहत नाहीये, तिथं मी कसा राहतो? घरामध्ये एकटा आहे, परदेशामध्ये गेलेला मनुष्य, बाहेरगावी गेलेला मनुष्य, एकट्या ठिकाणी असलेला मनुष्य, तो जसा त्या ठिकाणी वागतो प्रियांनो, कारण चार चौघांमध्ये माणूस नेहमी सांभाळूनच बघतो. रस्त्यावरती केळ्याच्या सालीवरून घसरलून पडला गर्दीमध्ये, किंवा गुलाबाच्या फुलावरती रस्त्यात पाय दिला. आता गुलाबाचं फुल म्हटल्यावर माहिती आहे तुम्हाला मी काय म्हणतो, तो त्याचा पाय भरला गुलाबाच्या पाकळ्यांनी. त्यावेळेला समाज माझ्याकडं काय बघतो, कोण बघतोय, फार कॉशियस असतो आहे का नाही? पण तेच घरामध्ये त्याच्या हाताला काहीतरी घाण लागली किंवा तो घसरून पडला घरामध्ये, तर त्याला काही वाटत नाही, कारण घरामध्ये त्यावेळेला कोणी नसलं तरी त्यावेळेला दुखलं तरी खूप आरडाओरड कर, पण रस्त्यामध्ये आरडाओरड नाही करणार. खूप फार मोडला असेल हाड तरी तो खूप ह्याच्याने वागून उभा राहील, नाही का? एकटा असताना मनुष्य काय करतो याचं भान ज्याला आहे की नाही मला कोणी बघत नाही आता, पण मला माझा देव बघत आहे, म्हणून मला व्यवस्थित राहायला पाहिजे. मी मागच्या वेळेला सांगितलं का नाही मला माहीत नाही, पण चहावाल्याच्या टपरीजवळून एक माणूस त्याच्या मुलाला घेऊन जात असतो आणि चहाच्या टपरीच्या शेजारी ग्लासेस खुर्च्यांवरती कुठंतरी ठेवलेले होते, टेबल. तो मनुष्य जाता जाता धक्का लागतो आणि एक ग्लास टेबलवरून, त्याला चहा प्यायचा नसतो, कोणीतरी चहा पिऊन ग्लास रिकामा ठेवलेला असतो, धक्का लागतो आणि मुलाचं बोट धरून तो चाललेला असतो. तो ग्लास पडतो खाली आणि फुटून जातो. मालकाला माहीत नाही, तिथं कोणी बसलेलं नव्हतं, काही नव्हतं, पण तो ग्लास उचलून ठेवतो आणि मालकाकडे जातो आणि म्हणतो, तुमच्या एका ग्लासाची किंमत किती, मी पैसे द्यायला तयार आहे. तो म्हणाला, तुम्ही चहा प्याले का? तो म्हणाला, नाही मी चहा नाही प्यालो. मग कसले पैसे देता? नाही म्हणे, माझ्याकडून तो एक ग्लास फुटला, त्याचे पैसे मी तुम्हाला देतो.
एवढे प्रामाणिक कसे आहेत, तो म्हणाला दुकानदार. तुम्हाला कोणी पाहिलं का? नाही म्हणे, कोणीच पाहिलं नाही. मग कशाला पैसे देत आहे? हा, पण एकाने पाहिलं म्हणे मला. कोणी पाहिलं? माझ्या मुलाने बघितलं. माझ्या मुलाने बघितलंय म्हणून मला ते पैसे देणं गरजेचं आहे, कारण त्याने ते पाहिलं की माझ्याकडून जरी तो चुकून फुटलेला आहे, पण त्याच्यासमोर मी काय उदाहरण म्हणून राहत आहे, मला ते त्याला दाखवायचं आहे की बाबा माझ्याकडून जरी ते चुकून फुटलेलं आहे, मी काय मुद्दामून फोडले नाही, पण माझी जबाबदारी आहे की त्या मालकाचं नुकसान भरून द्यावं, दुसऱ्याचं नुकसान होऊ नये. आपण एकटे असतो त्यावेळेला प्रियांनो, परमेश्वर आपल्याकडे पाहत असतो की लहान सहान गोष्टींमध्ये आपण खरंच किती विश्वासू आहोत. ज्या वेळेला लोक आपला आदरही करत नाही, सन्मान करत नाही, आपल्याला शाब्बास म्हणून म्हटलं नाही, तर त्यावेळेला आपली वृत्ती काय असते? कोणावर तरी कदाचित आपण उपकार केले असतील आणि आपल्याला वाटतं कधी कधी की अरे त्याने थँक्यू तरी म्हणावं, पण त्यावेळेला थँक्यू नाही म्हटलं तर ते विचार काय येतात मनात? ती छोटी छोटी गोष्ट आहे, त्याकडे प्रेरणा आपलं लक्ष असेल. मला आज एक चित्र खरं तर दाखवायचं होतं सगळ्यांना, पण मला नाही जमलं ते सकाळी उठून. की जे एक उदाहरण मी वाचलं, ते उदाहरण असं होतं की एक खुर्चीचं चित्र होतं आणि एका बॉसने त्याच्या लोकांना ते चित्र दाखवलं आणि त्याच्या जी कमिटी आहे त्या कमिटीला विचारलं, या खुर्चीमधला कोणता भाग महत्त्वाचा आहे? तर सगळ्यांनी सांगितलं याचे पाय महत्त्वाचे आहेत. काही लोक म्हणाले नाही नाही ते सीट महत्त्वाचं आहे. काही म्हणाले नाही 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 खुर्चीला मागं टेकून बसतो ना आपण, ते फार महत्त्वाचं आहे. अजून कोणी म्हणालं नाही नाही खुर्ची खाली जी त्या ठिकाणी छोटे छोटे रबर लावलेले आहेत ना, ते फार महत्त्वाचे आहेत, म्हणे आवाज होत नाही काय. बॉस म्हणाला सगळे चुकलेले आहात. सगळे म्हणाले चुकलो आम्ही. कसं काय चुकलो? खुर्चीबद्दल विचारलं, फक्त एक खुर्चीचं चित्र दिसत आहे, ती खुर्ची काय महत्त्वाचं आहे, यातला कोणता भाग महत्त्वाचा आहे तुम्ही विचारला. आम्ही सांगितलं हे महत्त्वाचं आहे. तो म्हणाला हे सगळे भाग महत्त्वाचे आहेत, पण खरंच किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही नाही सांगितलं. कोणती गोष्ट महत्त्वाची? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? हां, बसताना? हो, बसणारा महत्त्वाचा नाही, खुर्चीचं चित्र आहे फक्त. खुर्चीमधलं काय महत्त्वाचं आहे? आपण मोठमोठ्या गोष्टींकडे बघत असतो. बॉसने सांगितलं त्या खुर्चीच्या सगळे जे लाकडं आहेत त्याला धरून ठेवणारा खिळे हे महत्त्वाचे. आपण मोठमोठ्या गोष्टींकडे फार लक्ष देतो, पण छोट्या छोट्या गोष्टी की ज्याच्यामुळं खरं तर सगळं काय अवलंबून आहे, ते खिळे जे आहेत, ते स्क्रू जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते जर नसते तर तुमचा पाय, तुमचं बसण्याचं ठिकाण, मागं टेकण्याचं, हात ठेवण्याचं काही उपयोगाचं नाही. ते स्क्रू जर तिथं नाही आहेत, लक्ष जात नाही आपलं प्रियांनो. छोट्या गोष्टी दुर्लक्ष करतो आपण. परमेश्वर त्याचं पाहणं प्रियांनो हे वेगळं आहे. माणसाचं जसं पाहणं आहे तसं देवाचं नाही आहे. देव प्रियांनो मोठ्या तर गोष्टी पाहतोच, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खरंच किती विश्वासू आहोत हे देवबाप प्रियांनो फार महत्त्वाने लक्ष देत असतो. आणि म्हणून आपला प्रामाणिकपणा हा विशेष करून आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला एखादा व्यक्ती प्रियांनो, दुकानदार सुट्टे पैसे आपल्याला परत देतो, त्यातला 1 रुपया त्याने जास्त दिला आपल्याला, कधी कधी 10 रुपयाची नोट, कधी कधी 500च्या नोटा किंवा 100च्या नोटा आपल्याला एखादी एक्स्ट्रा येते, त्यावेळेला मोजून परत खिशात घालतो आणि पटकन निघून जातो आपण तिथून. का त्याला प्रामाणिक रीतीने म्हणतो नाही ही 1 नोट जरा जास्त आली बरं का. काही लोक म्हणतील नाही 500ची नोट असेल तर द्यायला पाहिजे, असं नको, 100ची असेल तर द्यायला पाहिजे, 50ची विचार करू, 10ची नोट काय जाऊ दे, त्याला काय 10च्या नोटाने काय होणार आहे, त्याचं सुद्धा काय होणार आहे एवढं.
पण 1 रुपयाचा जर असेल प्रियानो, आपल्याला देवबापाच्या शिकवणीतून मिळत आहे की अगदी लहानात लहान गोष्टसुद्धा देवबाप याकडे पाहतो. आणि म्हणून माझं सारखं लक्ष तुमचं प्रियानो मी घेत आहे की जो कोणी अगदी थोडक्याविषयी विश्वासू, तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे रिटर्न करण्याच्या गोष्टींमध्ये. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो अशा काही गोष्टी घडल्या असतील. मागच्याच मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी मी बँकेमध्ये पैसे भरायला गेलो. आपल्या चर्चचे मशीनवरती काउंट करून व्यवस्थित दरवेळेला भरून जात असतं. पण मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला त्या कॅशियरकडे मी पैसे दिले, तिने मला आधी सांगितलं की साहेब म्हणे 200ची नोट कमी आहे. 200ची नोट कमी आहे, 1 अख्खी नोट. मला पण एकदम धक्का बसला. म्हटलं मी तर काउंट करून आणलं व्यवस्थित. पण नंतर तिचं दुसरं वाक्य होतं, साहेब म्हणे पण 500ची 1 एक्स्ट्रा आहे. हां म्हटलं. तेव्हा थोडंसं परत वाटलं. नेहमीच ती बाई कॅशियर म्हणून असते तिथं. 1-2दा झालं माझं तिचं खटकलं, पण दरवेळेला व्यवस्थितच असते ते. पण यावेळेला प्रियानो तिने परत मला ते सांगितलं, साहेब म्हणे 200ची कमी आहे आणि 500ची जास्त आहे. म्हटलं माझ्या लिखाणामध्ये म्हणजे चुकलं काय ते? हो म्हणे तुम्ही स्लिपवरती वेगळं लिहिलेलं आहे, पैसे आहेत. प्रामाणिकरीतीने परत मला आता 200ची कमी आहे आणि 500ची जास्त आहे, मला रिटर्न किती द्यायला पाहिजे? हां 300 रुपये त्याने प्रामाणिकरीतीने दिले मला. तो जो प्रामाणिकपणा त्या बाईचा, मला जसा आनंद मिळतो प्रिया की अरे बरं झालं पैसे, ते जरी चर्च होते पण माझेच पैसे म्हणून आपण ट्रीट करतो त्याला. ते पैसे रिटर्न घेऊन मला बरं वाटलं, आनंद वाटला. तसा आनंद प्रियानो आपल्याकडून दुसऱ्यांना कधी मिळाला का? अरे दुकानदार एखादा बोला, साहेब धन्यवाद, तुम्ही दिले बाबा पैसे आमचे. आपली ती जी कृती आहे ती परमेश्वर पाहतोय प्रियानो. त्या माणसाचं लक्ष नाही. कदाचित काही लोक म्हणत असतील त्याला काय समजत नाही का, घेतले मी पैसे, हां ठेवून घेतले, त्याला धंदाच करता येत नाही, त्याला मोजताच येत नाही, असं म्हणून आपण ठेवून घेतले. देव ते बघतोय प्रिया. आणि म्हणून म्हटलं मोठ्या नोटांबद्दलच नाही, लहानशा नाण्यांबद्दल सुद्धा आपल्याला प्रियानो पाहणं गरजेचं आहे. इतकंच नाही, फक्त पैशाच्या संदर्भात नाही, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला सांगायचं आहे, विचारायचं आहे किंवा बोलायचं आहे. मग ते मुलामुलींची स्थळं असू द्या, एखाद्या व्यक्तीला रेकमेंड करतो आपण, शिफारस देतो की बाबा घ्या त्याला कामावर, प्रामाणिकरीतीने त्याच्या जीवनाबद्दल प्रियानो सांगणं महत्त्वाचं आहे. त्याच्या जीवनातली वाईट गोष्ट लपवून ठेवणं हे चुकीचं आहे प्रिया. ज्यावेळेला बायबल सेमिनरीला मुलांना पाठवलं जातं तर त्यांचा फॉर्म ते भरून पाठवतात. पण आणखीन त्या फॉर्मबरोबर 4 लोकांचं शिफारसपत्र लागतं. एक पाळकाचं लागतं, मंडळीच्या लोकांचं, आणि अजून बाहेरच्या 2 लोकांचं लागतं की ती माणसं सांगतात की हा मनुष्य कसा आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये 2 असे पण कॉलम आहेत की एका कॉलममध्ये लिहिलेलं असतं की या व्यक्तीला तुम्ही शिफारस देत आहात, याचा चांगुलपणा किंवा चांगले गुण काय आहेत ते तुम्ही लिहावंच लागतं प्रिया. आणि त्याच्यानंतरचा खालचा एक कॉलम असतो की या मनुष्याचा अशक्तपणा काय आहे हे सुद्धा लिहा. बऱ्याच वेळेला काही लोक म्हणतात की नाही चांगुलपणा लिहून टाकू, अशक्तपणा कशाला लिहायचं. अशक्तपणा लिहून ते त्या मनुष्याचं ॲडमिशन कॅन्सल नाही करणार. लक्षात घ्या, तुम्ही जरी लिहिला त्याचा अशक्तपणा, काही वेळेला काही लोक विचार काय करतात की बाबा त्याचा अशक्तपणा लिहिला तर कदाचित कॉलेज त्याला ॲडमिशन देणार नाही, रिजेक्टच करतील. बायबल सेमिनरीमध्येच प्रियानो असा एक कॉलम असतो, हा अशक्तपणा काय आहे तुम्ही लिहा. तुम्ही कॉलेजेसचे शाळेचे जर फॉर्म बघितले तर मला नाही वाटत असा रकाना कुठेतरी असतो. पण
बायबल सेमिनरीमध्ये तुम्ही एखाद्याला शिफारस करता तर तिथं तो कॉलम असतो आणि त्या कॉलममध्ये लिहिणं गरजेचं आहे की खरंच याच्यामध्ये काय थोडासा प्रॉब्लेम आहे, तो रागिष्ट आहे किंवा थोडासा लबाड आहे का काय, किंवा बोलण्यामध्ये जास्तच आहे का काय. तो एक शब्द लिहिणं गरजेचं आहे अशासाठी की त्याच्या त्या ॲडमिशन झाल्यानंतर शिक्षक लोकंसुद्धा त्या व्यक्तीकडे लक्ष देतील, त्याच्यामध्ये सुधारणूक करतील, त्याला त्या गोष्टींपासून बाहेर येण्यासाठी मदत करतील. अशा उद्देशाने सुद्धा प्रियांनो तो कॉलम त्या ठिकाणी लिहिला असतो. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट आपण कधी कधी विचार करतो की लपवणं प्रियांनो हे चुकीचं आहे. स्पष्ट सांगणं प्रियांनो फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये प्रियांनो दुसरं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणा की आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हटल्यावरती मोबाईल, कम्प्युटर हे सुद्धा आपण कसे वापरतो, आपला वेळ त्या ठिकाणी खरंच फ्रुटफुल होतो आहे का, काहीतरी आपण त्या ठिकाणी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत का, हे पाहणंसुद्धा प्रियांनो फार महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण दुर्लक्ष करतो, छोटी गोष्ट आहे, पण प्रियांनो आपला वेळसुद्धा त्या ठिकाणी आपण फ्रुटफुल करतो का नाही. मी सुद्धा बऱ्याच वेळेला रील्स पाहतो, काही गोष्टी माझ्यासाठी आहेत, मी माझ्या वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवतो, कॉपी करून ठेवतो. काही गोष्टी मला वाटतात की पाळकीनबाईला महत्त्वाच्या आहेत, मी त्यांना पर्सनली पाठवत असतो. काही गोष्टी वाटतात की नाही कुटुंब आपल्याला महत्त्वाचं आहे, तर आमचा चौघांचा पण एक घरातला जो ग्रुप आहे त्याच्यावर मी टाकत असतो की बाबा हे महत्त्वाचं आहे. काहीतरी शिकणं आहे का नाही, का नुसतंच वेळ घालवणं आहे, ह्याच्याकडे सुद्धा परमेश्वर प्रियांनो लक्ष देत आहे. छोट्या गोष्टी प्रियांनो याकडे परमेश्वर पाहत आहे. हा मुद्दा मला मुलाची गोष्ट प्रियांनो पाहायला मिळते की तो सगळी मुलं क्लासमधून गेले बाहेर, की हा मुलगा बेंचेसच्या खाली पडलेले कागदाचे तुकडे उचलतो. एकदा त्या टीचरच्या पण लक्षात आलं की हा सगळ्यांच्या शेवटी थांबतो, मुलांना जाऊ देतो आणि मग सगळ्यात शेवटी थांबल्यानंतर हा बेंचेसच्या खाली कागदाचे तुकडे पडलेले आहेत तो गोळा करतो आणि गोळा करून तो डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या पेटीत टाकून देतो. तेवढंच करत नाही तर शिक्षकांनी हे सुद्धा पाहिलं की त्यावेळेला त्याला कोणाचा रबर, खोड रबर म्हणतो आपण, रबर, पेन्सिल, शार्पनर किंवा दुसरं काही त्याला सापडलं तर ते सुद्धा घेतो तो आणि वर्गाचे जे शिक्षक आहेत, टीचर आहेत, त्यांच्याकडे तो देऊन टाकतो. अगदी लहानपणापासून त्याला ती सवय. जसं त्याला शाळेमध्ये दाखल केलं त्यावेळेला पासून प्रियांनो त्याची ही सवय होती. आणि कालांतराने हाच मुलगा एका शाळेचा प्रियांनो प्रिन्सिपल होतो आणि त्याचं काम बघून सगळे स्टाफ जो असतो तिथला ते खूप त्यांना आवडतात. ते मुख्याध्यापक, बऱ्याच वेळेला टीचर्स लोकांना आवडत नाही का, आपल्या मुख्याध्यापक काहीतरी शेरा मारतो, काहीतरी बोलत असतो, पण काही झालं तरी या प्रिन्सिपलला ते सगळे टीचर आवडत असतात आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी होतो. त्यावेळेला ते सांगतात, त्यांच्याबद्दल दुसरे लोक सांगतात, त्यांचे शिक्षक त्यावेळेला सांगतात की यांना आम्ही लहानपणापासून ओळखत आहे. आज ते जरी मोठे प्रिन्सिपल झाले पण त्यांची वृत्ती ती लहानपणीच दिसून आली होती की वर्गामध्ये सर्व काही चांगलं आठवावं, चांगलं दिसावं, मुलांनी कधी कचरा करू नये, ज्याचं गोष्ट त्याला परत मिळावी, या विश्वासूपणामुळेच खरं तर आज ते प्रिन्सिपल झालेले आहेत. म्हणजे मोठ्या गोष्टी मिळवण्याआधी आपल्या जीवनातल्या लहान सहान गोष्टी प्रियांनो त्या ठिकाणी पाहिल्या जात असतात. आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा प्रियांनो ज्या वेळेला लॉच्या अभ्यासामध्ये काही तुकार मुलं असतात, वाईट मुलं पण असतात शिकायला आलेले, तर प्रिन्सिपल ओरडून त्यांना सांगत असतात, शिक्षक त्यांना ओरडून सांगत असतात, नीट राहा बरं का तुम्ही. तर मला वाटायचं आता ते 12वी मधलेच मुलं आहेत, 12वी पासआउट झालेलेच आहेत,
पण प्रिन्सिपल येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना सांगत असतात, लक्षात घ्या तुमचं गृहपाठ आणि तुमचं वागणं हे आम्ही सगळेजण बघत आहोत. तुम्हाला वाटत असेल की 1 वर्ष संपलं किंवा 5 वर्षाचा LLB कोर्स लॉचा संपला की कॉलेजचं काही घेणं देणं नाही, असं नाही आहे म्हणे. पुढं जाऊन ज्या वेळेला तुम्ही वकील होताल किंवा उद्या न्यायाधीश म्हणून, ते भले दिवाणी कोर्टामध्ये सुद्धा असू द्या, न्यायाधीश हायकोर्टामध्ये, उच्च कोर्टामध्ये, दुसरीकडं, तो पण भाग लक्षात आमच्याकडे येत असतो. फॉर्म भरून दिला जात असतो आमच्याकडून. तुम्ही आता वकील म्हणून बाहेर निघताल, पण ज्या वेळेला कोर्टामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट जज म्हणून, न्यायाधीश म्हणून दिली जाईल, त्यावेळेला तुमच्या वर्तुकणीचा फॉर्म, तुमचा सगळा आडाखारा आमच्याकडे असतो. आणि तुम्ही आत्ता जर नीट राहिलात तरच तुम्हाला न्यायाधीश होता येईल, नाही तर आमचा एक शेरा तुमचं जीवन बरबाद करून टाक. त्याच्यामुळं मुलं जरा शांत असतं. मला पण कधी कधी वाटतं, बरं बाबा, नाही तर इतका गोंधळ असतो. सांगायचा मुद्दा हा आहे की लहान सहान गोष्टी माणूससुद्धा पाहतो. आपण काय करतो, काय नाही, आपण कसे राहतो. मग ते आपल्या घरामध्ये असू द्या किंवा चर्चमध्ये सुद्धा असू द्या. दरवेळेला प्रियांनो आठवण करून देत असतो की आपण चर्चमध्ये बसताना, आपण जिथून उठलो आता भक्ती झाल्यानंतर, तिथं माझं काय राहिलं का बघा आधी. काही लोक बाटल्या विसरून जातात, आणि जर काही लोक त्यांचे मौल्यवान वस्तू विसरून जातात, तर अपेक्षा मी करत नाहीत की त्यांनी आजूबाजूला पडलेला कचरासुद्धा त्यांनी उचलावा. आज त्यांची स्वतःचीच वस्तू जर ती विसरून जात असतील, तर बाहेर पडलेला, साईडला पडलेला रॅपर, बिस्किट, वेपर्स काहीतरी असतं, ते कसं काय उचलणार आहेत ते. जर मला सापडलं तर मी त्या कूलरवरती नेऊन ठेवतो, की बाबा कोणाला जर आठवलं, कोणी फोन केला कोणी मला. काही वेळेला काही जणांचा मोबाईलसुद्धा राहून जातो इथे. भक्ती झाल्यानंतर आम्हाला फोन येतो, पाळसाहेब अहो प्लीज जरा आमचा मोबाईल तिथं राहिला का बघा. कारण घरामध्ये ते शोधत असतात. एक नाही, असं अनेक वेळा झालेलं आहे. काही लोकांना बायबल विसरून जातात, त्यांना आठवणी राहत नाही. आठवडाभर, 15 दिवस, मग मलाच कधीतरी इथं पुलपेटमध्ये दिसलेलं असतं, अरे ह्या माणसाचं आहे का बायबल. हा घरी बायबल वाचतच नाही. लगेच समजून येतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत प्रिया. आणि मग ते कितीतरी महिने ह्या पुलपेटमध्ये किंवा ह्या पुलपेटमध्ये ते राहिलेलं असतं. काही लोक आवर्जून येतात, नाही पाळसाहेब बायबल राहिलं आहे आमचं बरं का. त्यांना आठवतं. काही लोकांना वाटतं जाऊ दे पुढच्या रविवारी घेऊ. म्हणजे आठवडाभर फास्टिंग करतो तो माणूस. परमेश्वर प्रियानो तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे बघतो. मग मुद्दा मी काय म्हटलं प्रियानो, लहानसहान गोष्टींमधून आपलं चरित्र दिसून येतं. आपलं चरित्र, कॅरेक्टर कसं आहे. आपण छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू राहिलो आहोत तरच प्रियानो देव मोठ्या गोष्टी आपल्याला देणार आहे. हे त्याचं वचनच या ठिकाणी सांगत आहे. माझ्या पाळक साहेबांनी प्रियानो मला जे सुरुवातीपासून सांगितलं की पैशाच्या संदर्भामध्ये, मुलींच्या संदर्भामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये तुला किती राखायचं आहे, त्यातल्या पैशाच्या संदर्भामध्ये मी पहिल्यापासून एक नियम ठेवला होता सुद्धा. दोन्ही बाकीच्या गोष्टींमध्ये पण मी नियम ठेवलेला आहे की ते पाळायला पाहिजे. पण पैशाच्या संदर्भामध्ये रविवारच्या भक्तीनंतर जरी आपले कमिटीचे लोक पैसे मोजून माझ्याकडे देतात, खरं तर नियमाप्रमाणे बघितलं तर जो खजिनदार आहे, सेक्रेटरी आहे, त्यांनी पैसे स्वतःहून बँकेमध्ये टाकणं गरजेचं आहे. आता काही वेळेला आपल्याकडे अडचणी असतात, म्हणून मी पैसे ते माझ्याकडे देतात आणि मी टाकत असतो. त्यांनी पैसे टाकावे आणि मला फक्त पावती द्यावी. पण असं कधी कधी प्रियानो आठवडाभर नाही, महिनाभर, 2-2 महिने प्रियानो माझ्याकडेच राहतात. आणि मग लक्षात येतं की नाही, हे जास्त झालेले आहेत पैसे, आपल्याला आता बँकेत टाकणं गरजेचं आहे. कधी कधी मी दर आठवड्याला टाकत असतो. पण ते पैसे सांभाळत असताना माझ्यावरती जी जबाबदारी आहे की मला त्या ठिकाणी प्रामाणिक रीतीने प्रत्येक 1 रुपया म्हणा, 2 रुपये म्हणा, मला ते देणं गरजेचं आहे. आता प्रांताला
आपल्याला आलाबास्टर आणि ईस्टरचं दान पाठवायचं असतं. दरवेळेला आपण गोळा करून ते पाठवत असतो. मागच्या 4 दिवसापूर्वीच मला वाटतं आपल्या मंडळीतून आपण 18,500 रुपये काहीतरी सर्वांनी गोळा केले. ते राऊंड फिगर म्हणून 20,000 रुपये आपण प्रांताला पाठवले. पण आपल्या अहमदनगरमधले काही दुसरे पाळक आहेत, ते म्हणतात, पाळकसाहेब आम्ही बँकेमध्ये न जाता तुम्हालाच पैसे पाठवतो, तुम्ही पैसे वर आमचे पाठवून द्या, नाव सांगतो. मी तसं करत होतो. आपले पैसे ज्यावेळेला मागच्या आठवड्यात मी पाठवत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अलाबास्टरचे पैसे एका पाळकाने मला दिले होते आणि मी साईडला एका ठिकाणी ते ठेवले होते. ते काहीतरी जवळपास 2,700च्या आसपास, 2,740 बरोबर अगदी 2,740 रुपये माझ्याकडे होते. ते पाकिटामध्ये ठेवले होते, मी काही ते पाठवले नाही. त्या पाळक साहेबांना मी सांगितलं, अहो पाळक साहेब तुमचे पैसे, त्यांनी पाकिटावर लिहून दिलं होतं. आणि माझ्या नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये 2,740च्या ऐवजी फक्त 2,000 रुपयेच राहिलेले आहेत. वर्षे 740च नाही आहेत. कुठे गेले? पाकिटामध्ये त्यांनी पाकिट देत असताना मी मोजून घेतले होते. पण अलाबास्टरचं अर्पण सप्टेंबर ऑक्टोबर माझ्या लक्षात राहिलं नाही ते आपल्याकडं आहे म्हणून. पण ते पाकिट माझ्याकडं होतं. वरचे 740 रुपये मला त्या ठिकाणी द्यावे लागले. माझ्या स्वतःच्या पदरमधून ते गेले असतील, कदाचित मीच ते वापरले असतील, कारण त्यांनी देताना ते बरोबर होते. का मी त्यांच्याशी भांडायला पाहिजे? नाही पाळसाहेब तुम्ही जे पाकिट दिलं त्याच्यामध्ये 2,000 रुपये, ते 740 मिळालेच नाही. छोटी गोष्ट आहे. कमिटी माझ्यावर विश्वास ठेवते, आठवड्याचा सगळा पैसा मी गोळा करून ठेवतो, तो संपूर्ण रीतीने एकूण 1 रुपया चर्चमधला तिथे जातो का नाही. कधी सुट्टे लागतात आणि म्हणून मी सुट्टे काढून घेतो, अख्खी नोट टाकतो, पण टाकत असताना ते पैसे मी तिथं ठेवतो का नाही, तिथं माझ्या हातानेच एक चिठी लिहून ठेवणं गरजेचं. ही प्रॅक्टिस माझी सांगते, ही सवय आहे माझी. उद्या कदाचित कोणी जरी हिशोब विचारला की बाबा पाळकसाहेब हे पैसे एवढेच आहेत, इथं कुठे गेले, तो कागद आहे तिथं. न जाणो कदाचित माझ्या पश्चात कुटुंबाला उद्या जर कमिटीने विचारलं की पाळकसाहेबांनी इथं पैसे कमी दिसत आहेत, माझ्या हस्ताक्षराने ते पैसे तिथं लिहून ठेवणं गरजेचं आहे. मी कशासाठी वापरले, ते चर्चच्या कुठल्या कामासाठी मी पैसे घेऊन गेलो का, त्याचं बिल आणलं का नाही. लहान सहान गोष्टींमधून प्रियानो तुमचं जीवन देवसुद्धा पाहतो, माणसंसुद्धा पाहतात, आपलं चरित्र प्रियानो दिसून येतं. आणि आध्यात्मिक रीतीने ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला जगामध्ये लोक आपल्याकडे पाहतात, हा विश्वासू किंवा ख्रिस्ती म्हणून म्हणतो स्वतःला, तर याचं जीवन कसं आहे. दुसरा मुद्दा लवकरात लवकर प्रियानो आपण बघूया की पैसा ही एक परीक्षा आहे, तो खजिना नाही आहे. पैसा काय आहे? एक परीक्षा आहे. तुमच्या हातात जर पैसा आहे तर ती एक परीक्षा आहे, तो खजिना समजू नका. आपल्याला या 11व्या वचनामधूनच प्रियानो दिसून येईल. काय म्हणत आहे तो? लूक वर्तमान 16 अध्याय 11 वचन. पुढे वाचेल मोठ्याने? लूक 16:11. येस, म्हणून तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही. अनितिकारक, परत मी म्हणत आहे प्रियानो, पैसा, जगातला पैसा, याच्याबद्दल तुम्ही जर विश्वासू राहिला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल. पैशाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही विश्वासू राहिला नाही तर खरं धन जे स्वर्गातलं आहे, ज्या जबाबदाऱ्या आहेत, मोठ्या पदावरती तुमची बढती आहे, हे तुम्हाला कोणीही देणार नाही प्रियानो, जगामध्ये सुद्धा देणार नाही. आणि म्हणून एखादा डॉक्टर, एखादा प्रियानो टीचर, एखादा प्रियानो बँकमधला कर्मचारी,
या सगळ्यांना त्यांचं त्यांचं सुद्धा प्रियांनो जीवन जे आहे ते फार सांभाळून जगणं गरजेचं आहे. कालच्या दिवशीपर्यंत एक बातमी वाचली, नाही का, माहीत नाही किती जणांनी वाचली, की एक पोलीस इन्स्पेक्टर 400 करोडची संपत्ती, इन्स्पेक्टर नाही DSP मला वाटतं, 400 करोडची संपत्ती, त्याला पगार 80,000 रुपये, 400 करोड कसं काय त्याच्याकडे सापडलं. कंप्लेंट झाली, CBIने त्याला पकडलं. लोक प्रियांनो पाहत आहेत काय चाललंय काय नाही. आज आपल्याकडे सुद्धा प्रियांनो कदाचित फार पैसे नसतील, पण जो काही पैसा आपल्याकडे आहे तो घरातला आपल्या स्वतःचा असू द्या किंवा कोणीतरी तुमच्याकडे ठेवायला दिलेला असू द्या, त्या पैशाच्या संदर्भामध्ये मी कसा वागतो, एक तर चरित्र तर दिसूनच येणार आहे, पण दुसरी गोष्ट तो पैसा म्हणजे एक परीक्षा आहे. तुमच्या हातामध्ये तो दिलेला आहे, कोणीतरी तो सोपवलेला आहे किंवा देवाने तो तुम्हाला दिलेला आहे. तो खजिना म्हणून म्हणायचं नाही, तर ती माझी परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये मला पास व्हायचं आहे, मला ते व्यवस्थित रीतीने ज्याचा आहे तो त्याला द्यायलाच पाहिजे. मग त्याच्यामध्ये प्रियांनो आपले कदाचित घरात काम करणारे लोक आहेत, कामवाली म्हणा किंवा तुमच्या हाताखाली कर्मचारी कोणतरी आहे, त्यांना तुम्ही पैसे देत असताना सुद्धा तो व्यवस्थित त्यांना देताय का नाही, त्यांचा पगार त्यांना तुम्ही व्यवस्थित देताय का नाही, का 2 महिन्यानंतर तुम्ही त्याचा पगार देताय. रोजंदारीवर एखाद्या माणसाला घेतलं तर त्याला रोजंदारी त्याची बरोबर रोज तुम्ही देताय का नाही, काय ठरलंय तुमचं, हे पण महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्या काही पाळक लोकांना, आपल्या संस्थेबद्दल नाही बोलत आहे मी, पण काही पाळक लोकांना पैसे देण्याची जबाबदारी संस्थेने दिली होती. बाबा तुम्ही पाळकच आहात, पण तुमच्यासारखे दुसरे पाळक आहात, त्यांना तुम्ही पैसे वाटून टाका. वर्षभर ते एका कामावरती प्रोजेक्टवर काम करत होते. त्या पाळकाने, सेवकाने 3-3 महिने पगार दिला नाही त्या पाळक लोकांना. ते बिचारे काम करतच राहिले. ते म्हणायचे जाऊ दे, जेव्हा देतील तेव्हा देतील. 3-3 महिने असं वर्षभरामध्ये आढळून आलं. संस्थेने ताबडतोब ती जबाबदारी काढून घेतली आणि पाळक म्हणूनच नाही, खजिनदार म्हणून तर नाहीच नाही, पण पाळक म्हणून सुद्धा प्रियांनो त्यांना काढून टाकलं. कारण तुम्ही विश्वासू नाही, तुम्ही सेवक असून दुसऱ्या सेवकांवरती अशा प्रकारचा अन्याय करताय. 3-3 महिन्यानंतर त्यांना तुम्ही पगार देताय. खजिना म्हणून प्रियांनो म्हणायचं नाही, माझी परीक्षा आहे, मला कोणीतरी ते दिलेले आहेत, मला ते प्रामाणिक रीतीने सोपवणं देणं गरजेचं आहे. मग ती कुठल्या प्रकारची संपत्ती असू द्या, परमेश्वर तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहेत. आजच्या काळात प्रियांनो बऱ्याच वेळेला आपण काय करतो, फायदा बघतो आणि आपली शांती गमावून बसतो. प्रियांनो माझा फायदा झाला, अरे पण आपली शांती गेलेली आहे. आपण पैशांकडे जास्त लक्ष देतो, कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. माझं आमदानी किंवा इन्कम माझा वाढलेला आहे, पण प्रामाणिकपणा कुठेतरी घालून टाकलेला आहे. आपण भक्ती मात्र करत असतो रविवारच्या दिवशी, पण आठवडाभरामध्ये कुठेतरी चापलुसी करत असतो किंवा कोणाला तरी फसवलेलं असतं. असं हे जीवन ख्रिस्ती जीवन नाही आहे प्रियांनो. परमेश्वराचं शिकवण प्रियांनो तुम्हाला आणि मला ही आहे की पैसा म्हणजे या दाखल्यावरून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पैसा हा शस्त्र किंवा एक हत्यार म्हणून वापरा, उपयोगात आणा त्याला, पण त्याने तुम्हाला कंट्रोल करण्यापेक्षा, पैशाने तुम्ही कंट्रोल करण्यापेक्षा तुम्ही पैशाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला पैसा आपल्याला कंट्रोल करतो प्रियांनो. म्हणजे काय, पैशाच्या मागे खरं तर आपण धावत असतो आणि आपण पैशाला प्राधान्य देत असतो. आपण प्रियांनो म्हटलं पाहिजे की नाही, मी पैशाला कंट्रोल करणार आहे, मला जसं वाटतं तसं मी करेल, तो जिथं वापरायचं तिथंच. सो म्हणून टूल म्हणून त्याला वापरणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण देवबापाला सुद्धा देतो त्यावेळेला प्रामाणिक रीतीने आपला दशमांश देणं फार गरजेचं आहे. देवाने पण दिलेला आहे तो. प्रत्येकाला जे काही महिन्याला प्रियांनो उत्पन्न होतं त्याच्यामध्ये मी सुद्धा येतो, मी सुद्धा दशमांश देतो. पाळकीनबाई क्लासेस घेतात, ते त्यांचा दशमांश देतात. अभिज्ञ क्लासेस घेतो म्युझिकचे,
तो तर दशमांश देतोच नाही, पण चर्चच्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रियानो जर तो वापरतोय तर त्याचं भाडं म्हणून सुद्धा त्या ठिकाणी तो देत असतो की नाही माझं नाही आहे ते. हां, त्याचं गिटार एकट्याचं एक गिटार आहे, पण कीबोर्ड वापरत असेल, ड्रम सेट कुणाला तो शिकवत असेल, त्याचंसुद्धा भाडं काढून देणं प्रामाणिक रीतीने. मी त्याला सांगितलेलं नाही आहे, पण त्याचं तो करतो, मला सांगतो मी एवढे दिलेलं आहे. प्रार्थनेत त्याचं तो देत असतो, जी काय त्याच्या घरात बसून तो गोष्टी करतो. प्रत्येकाने आपापला दशमांश थोडक्याविषयी. आज आपण म्हणू की पगार कमी आहे, अरे त्या कमीमध्येच विश्वासू असणं गरजेचं आहे. तो पगार कमी आहे, सगळ्यांनाच कमी आहे प्रिया होतो, पण त्यामध्ये सुद्धा विश्वासू असणं, त्या महिन्याच्या जी काही इन्कम आहे त्याचा 10वा भाग बरोबर देवाला देणं. पाळकाला नाही, कमिट्याला नाही देत तुम्ही देवाला देतात. आणि देवाची स्तुती असो, आपल्याकडे चर्च बोर्डचे लोक आहेत की तुम्ही जे काही देता ते अर्पण मी लगेच ऑफिसमध्ये नाही घेऊन जात. इथं व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये कमिटीचे लोक आहेत, ते दान धर्म सगळे काही मोजतात, लिहून ठेवतात, वर्षाला प्रियानो त्याचा आढावा घेतात. आणि माझं जे आहे ते मला जेवढं त्यांनी ठरवलेलं आहे तेवढं मला ते मिळत असतं. त्यांच्या चेकवरती सही घेऊन मी ते माझ्याकडे घेतो, बाकी सगळं तिथंच असतं. हा प्रामाणिकपणा आहे प्रियानो. म्हणून पैसा हा कधी असं म्हणू नका की खजिना आहे माझ्या हातामध्ये. नाही, ती एक परीक्षा आहे प्रियानो, आणि परीक्षा पास होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून देवाला देण्यामध्ये, एखाद्याला प्रियानो मदत करण्यामध्ये सुद्धा पैशाची मदत करत आहोत आपण, ते सुद्धा प्रियानो देव पाहत असतो. आपला प्रामाणिकपणा तिथे दिसून येणं गरजेचं आहे. आणि प्रियानो आपल्यावरती असलेलं कर्ज हे सुद्धा प्रामाणिक रीतीने आपण फेडतोय का? आपण कर्ज काढतानाच प्रियानो विचार केलेला आहे, त्याचे हप्ते आपले व्यवस्थित जात आहेत का कुठेतरी बंद पडले ते? मग ते लोक आपल्या घरी येतील, मग कशासाठी कर्ज घेतलं होतं, मग ते हप्ते वसुली सुरू करतात. वाईट रीतीने लोक आपल्याला ट्रीटमेंट देतात. आपण चांगलं राहावं किंवा आपले हप्ते चांगले यावेत म्हणून काही जे बँक आहेत ते तुम्हाला पॉईंट्स देतात, काही ॲप्स आहेत ते पॉईंट्स देतात. तुम्ही तुमचे हप्ते व्यवस्थित भरले तर एवढी सूट तुम्हाला मिळेल. आणि म्हणून प्रामाणिक रीतीने त्यांना पण अपेक्षा आहे की लोकांनी आमचे हप्ते परत द्यावे व्यवस्थित रीतीने. आपलं फार महत्त्वाचं प्रियानो जीवन आहे. असे कितीतरी मी लोक पाहिले आणि ऐकले प्रियानो की त्यांनी त्यांचे मोबाईलचे नंबरच बदलून टाकले. आणि एक व्हॉट्सॲपवरती मी पाहिलं होतं की गेले 10 वर्षापासून जर तुम्ही एखादा एकच सिम कार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्ही फार प्रामाणिक माणूस आहात. गेल्या 10 वर्षापासून. का बरं? सगळ्यांना कळतंय ना का मी काय म्हणत आहे ते? काही लोकांना 10 पेक्षा जास्त झाले असतील. जिथं प्रियानो देणं लागतं तिथं तो सिम कार्ड लगेच बदलून टाकतो माणूस. जाऊ दे, लोकांचे फोनच बंद करून मी दुसरं सिम कार्ड घेतो. पण 10 वर्षापेक्षा जर तुम्ही तुम्ही जर सिम कार्ड वापरत असताल तर तुम्ही प्रामाणिक आहात. हे आज प्रियानो लोक व्हॉट्सॲपवरती आणि फेसबुकवरती प्रियानो लोक टाकत आहेत अशा गोष्टी. त्यांना तेवढी समज आहे, मग तुम्हाला आणि मला किती समज यायला पाहिजे प्रियानो, आपण कसे राहायला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण ह्या गोष्टी म्हणतो त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एका माणसाची गोष्ट आपल्याला प्रियानो कदाचित मी ही पण सांगितली तुम्हाला की बागेमध्ये प्रियानो बकेट घेऊन जात असतो झाडांना पाणी घालण्यासाठी. आणि त्याची बाग मोठी असती, पण एक बकेट त्याची फुटकी असती, त्याच्यातून पाणी गळत राहतं. आणि तो माळीचं काम करत असताना कावड जशी असते तसं तो घेऊन जात असतो, पण त्यातली एक बकेट नेहमी गळकी असते. पण त्या गळक्या भागातून प्रियानो पाणी खूप कमी मिळत असतं, पण वाटेनेच प्रियानो भरपूर पाणी पडत असतं. ती बकेट म्हणते की माझा काही उपयोग नाही तुम्हाला खरं तर,
मी जेवढं तुम्हाला मदत करायला पाहिजे, मी फुटकी बकेट आहे. तो माळी म्हणतो, हरकत नाही, तू फुटकी आहेस, पण मी तुला बदललं नाही. पण तुझ्या त्या भागामध्ये मी मुद्दामून काही ठिकाणी बिया पेरलेल्या आहेत की त्या चांगल्या रीतीने फुलल्या आहेत आज, आणि त्याच्यामुळे बागेला शोभा आलेली आहे. फुटकी आहे, कमी आहे, पण तरी देखील त्या माळ्याने त्याचा उपयोग करून घेतला. आज आपल्या जीवनामधून देखील प्रियांनो आपण म्हणूया की कदाचित माझं जीवन काही महत्त्वाचं नाही आहे, एवढं बाकीच्यांच्या तुलनेमध्ये कदाचित माझं जीवन एवढं खास नाही आहे, फुटकं येते, पण त्याही जीवनाचा उपयोग, आपली कमतरता आपल्याला जर लक्षात येत आहे तर आपल्याला प्रियांनो सुधारला पाहिजे, आणि देवबापसुद्धा प्रियांनो त्याच्यामध्ये आपल्याला साथ देत असतो. एक शेवटची आणि प्रियांनो गोष्ट मला याच्यामधून सांगायची, त्यानंतर ती संपत्ती ज्याला आपण म्हणतो प्रियांनो, ती संपत्ती इतकी महत्त्वाची आहे. जर आपण 2 करिंथ काढलं, त्याचा 8वा अध्याय, करंथीकरास दुसरे पत्र, त्याचा 8वा अध्याय 9 वचन. 2 करिंथ 8वा अध्याय 9 वचन. कोणी वाचेल? 2 करिंथ 8वा अध्याय 9 वचन. येस, पौल करिंथच्या मंडळीला म्हणत आहे प्रियांनो. जर तुम्ही त्या ठिकाणी शीर्षक वाचलं तर फार महत्त्वाचं आहे. 8वा अध्यायाचं शीर्षक काय लिहिलं आहे? यरुशलेमेच्या गोरगरिबांसाठी वर्गणी. वर्गणी यरुशलेमच्या गोरगरिबांसाठी. आता लक्षात घ्या करिंथमधली परिस्थिती. पौल सुवार्ता सांगतोय सगळीकडे. यरुशलेमची मंडळी महत्त्वाची मंडळी प्रिया. यरुशलेमची मंडळी म्हणजे यहुदी लोकांमधून येशू ख्रिस्ताकडे वळालेले लोक आहेत. यहुदी लोकांनीच प्रियानो त्याला वधस्तंभावर मारलं होतं, पण त्यांच्यामधून बऱ्याच लोकांचं परिवर्तन झालं आणि ते यहुदी लोक विश्वासामध्ये प्रियानो एकत्र यायला लागले. पण त्यांच्यामध्ये गरीब लोक फार होते, आणि त्या गरीब लोकांमुळे पौल जिथं जिथं जात होता तिथल्या मंडळ्या ज्या स्थापन झाल्या, त्या स्थापन झालेल्या मंडळांना तो आव्हान करत होता की हे गरीब लोक आहेत इकडे, त्यांना तुम्ही मदत करा. आता लक्षात घ्या, यहुदी लोकांमधून परिवर्तन झालेले लोक आहेत, ख्रिस्ती झालेले आहेत. आणि जिथं जिथं पौलाने मंडळांची स्थापन केली ते यहुदी नव्हते, ते परराष्ट्रीय होते, ते मूर्तीपूजक होते. त्यांच्यामध्ये सुवार्ता सांगून झाल्यानंतर, त्यांचं परिवर्तन झाल्यावर त्यांची बऱ्याच लोकांची स्थिती चांगली होती, सधन परिस्थिती होती प्रियानो. त्यांचं देणं व्यवस्थित ते करत होते. आणि पौल त्यांच्याकडे जाऊन म्हणत होता की यरुशलेममधल्या लोकांना मदत करणं आपलं काम आहे. विश्वास नाही, जरी ते यहुदी आहेत पण त्यांच्यातले बरेचशे लोकांना पैशाची गरज आहे. त्यांना तो आव्हान करतो प्रियानो. आणि त्या आव्हानामागे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियानो गोष्टींबद्दल म्हणत आहे. मग 9 वचनामध्ये येतो आपण. 2 करिंथ याचा 8वा अध्याय 9 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. देवाची कृपा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तो म्हणतो, तो धनवान असता तुम्हा करता काय झाला? तुम्हा करता दरिद्री झाला. तो धनवान असताना, धनवान कसा आहे तो आता? येशू ख्रिस्ताकडे किती बँक बॅलन्स होता? किती बँक बॅलन्स होता? एक जण त्याच्या मागे येऊ पाहत होता, तर त्याला काय म्हणाला? येशू ख्रिस्त, आकाशातल्या पाखरांना ठोकळं सुद्धा आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा पण नाही. त्याची स्वतःची कबर सुद्धा नव्हती. त्या काळामध्ये लोक मरायच्या आधी स्वतःची कबर विकत घ्यायचे. त्याच्याकडे ती कबर सुद्धा नव्हती, दुसऱ्याच्या कबरेमध्ये त्याला पुरावं लागलं. काय तो धनवान होता? मग काय पौल खोटं बोलतो का इथं? तो म्हणत आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हा करता दरिद्री झाला. धनवान कशामध्ये होता? तो
धनवान त्या शब्दाचा अर्थ तिथं असा आहे की तो आध्यात्मिक रीतीने देवाचा पुत्र होता, दैवी गोष्टी देव स्वतः तो होता प्रियानो, त्याला धनवान म्हटलेलं आहे. आणि एवढं मोठं प्रियानो त्याचं पद, स्वर्गातलं स्थान, धनवान पण सोडलं त्याने आणि तो खाली आला. आणि काय म्हटले त्याने, येशू तो धनवान असता तुम्हासाठी कसा झाला? अंबानी झोपडपट्टीमधल्या घरामध्ये येऊन राहील का प्रियानो कधी आयुष्यात? देव करो तसं न हो त्याच्या जीवनात. पण आज धनवान असताना तो एखाद्या घरामध्ये जाईल का? तो नाही जाणार, कधीच जाणार. भरपूर संपत्ती, उलट ज्या घरामध्ये तो जाईल तिथं आधी ते सगळं काही सुशोभित करेल आणि मग त्या माणसाला भेटायला जाईल. जसं आपल्या मोदी साहेबांनी केलं होतं. कलकत्त्यामध्ये एका भेळीच्या दुकानात गेले आणि तिथं जाऊन त्यांनी भेळ खाल्ली म्हणून सगळीकडे आलं. पण त्याच्या मागं तिथं 5 लाखाचं त्या ठिकाणी मटेरियल भरलं होतं, दुकान शोभित केलं होतं, शूटिंगसाठी सगळे कॅमेरे बिमेरे व्यवस्थित लावले होते. 5 लाख रुपये घातले आणि फक्त जाऊन तिथं भेळ खाल्ली म्हणून दाखवलं. खोटी नाटकं आहेत ती सगळी. येशू ख्रिस्ताने असं नाही केलेलं. त्याचं धनवान पद स्वर्गातून सोडून तो खाली आला आणि तिथं म्हटलेलं तो दरिद्री झाला. लक्षात घ्या, तो खाली आला आणि दरिद्री का झाला? कारण आपण दरिद्री होतो प्रियानो, आपलं स्थान. आणि तो म्हणून तितक्या लेवलला तो आला, आपल्याबरोबर दरिद्री झाला आणि त्याच्याही पेक्षा खाली उतरला अजून प्रियानो. काय? आपल्यासारखंच नाही, तो नोकरासारखं प्रियानो त्याने टॉवेल घेतला, शिष्यांचे पाय पुसले, त्याच्याही खाली अजून तो उतरला. माणसाच्या, सर्वसामान्य माणसाच्या लेवलपेक्षाही तो खाली उतरला आणि वधस्तंभावरती एखाद्या अपराधासारखं मेला तो. कशासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आपलं दरिद्रीपणा स्वतःवर घेतला आणि स्वतःचा श्रीमंतपणा माणसाला दिला, कारण आपण देवाच्या सान्निध्यामध्ये असो. त्याने कुठल्याही रीतीने कामचुकार, देवाने सांगितलेल्या आज्ञेचा भंग कुठंही केला नाही. आणि म्हणून 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर ज्या वेळेला परीक्षक त्याची परीक्षा पाहतो आणि निघून जातो, तिथं म्हटलेलं आहे की देवदूत येऊन त्याची सेवा करतात. देवदूत येऊन त्याची सेवा करतात. म्हणजे त्या 40 दिवसांमध्ये एकही वेळेला त्याने कुठल्याही प्रकारे अन्न तर खाल्लंच नाही, लबाडी पण नाही, पण बुद्धीने सुद्धा प्रियानो अगदी तो शुद्ध राहिलं. आणि बाप्तिस्मेच्या वेळेला प्रियानो काय झालं? आकाशातून वाणी झाली, पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला. आणि आकाशातून वाणी काय झाली? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. वयाच्या 30व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला आणि 31व्या वर्षी म्हणा, आणि मग त्याने सेवा सुरू केली. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये येशू ख्रिस्त विश्वासू राहिला 31 वर्षाच्या वयापर्यंत. मग त्याच्या वडिलांना, त्याच्या आईला जे काही मदत लागत होती ती त्याने केलेली आहे. प्रामाणिक तरुण म्हणून प्रियानो देवासमोर देखील मानवाचं रूप धारण करून तो आला. त्याने हा विचार केला नाही मी मानवाचं रूप धारण केलं, मानवांसारखं राहू थोडे दिवस. नाही, त्याचं दैवी पण त्याने राखलेलं आहे आणि मनुष्याचं पण त्याने राखलेलं आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो विश्वासू राहिला. आपल्या आईबापाच्या आज्ञेमध्ये सुद्धा तो राहिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो ते जे काही सांगतायत ते त्यांनी प्रामाणिक रीतीने केलेलं आहे. म्हणून परमेश्वर बाप्तिस्म्याच्या वेळेला काय म्हणतो? मी याच विषयी संतुष्ट आहे. आपल्या जीवनाबद्दल देव म्हणेल का प्रिया, खरंच हा मुलगा, ही मुलगी संतुष्ट आहे? आणि म्हणून प्रियानो ज्यावेळेला करीनच्या ह्या मंडळीला तो म्हणत आहे की तो दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. कसे धनवान व्हावे? तो जसा धनवान होता तसे तुम्ही धनवान व्हावे. त्याच्याकडे किती बँक बॅलन्स होता, किती सोनं नाणं होतं,
किती छान छान कपडे तो घालत होता. तसलं धनवान म्हटलंय का? तसलं धनवान आहे? चूक. काही लोकांना हा शब्द, हे वचन प्रियानो असं वाटत असतं की त्यांनी धनवान म्हणून आपल्याला करायला सांगितलं, तर एकदम पॉश गाड्यांमध्ये आणि पॉश कपड्यांमध्ये सोनं नाणं दाखवून. त्या दिवशी नगरमध्ये ब्रिजवरून येताना प्रियानो एका मनुष्याला मी पाहिलं, स्कूटीवर होतं तो, आणि एवढी जाड सोन्याची साखळी, एक नाही, दोन नाही, 3 साखळ्या, आणि इथपर्यंत. मी त्याला मागून बघितलं फक्त, म्हटलं मानेवरती काय चमकतंय? हेल्मेट नाही, काय नाही, काय नाही, घालू शकणारच नाही तो हेल्मेट म्हणा, एवढं सगळं घालून फिरायचं. मला फक्त ते पुण्याचेच लोक माहिती होते, गोल्डमॅन म्हणून. पण नगरमध्ये सुद्धा एक गोल्डमॅन आहे, आणि समोरच्या त्याच्या डिकीला काहीतरी फळं घेऊन तो चालला होता पिशवीला बांधून. म्हटलं हा इतका श्रीमंत माणूस आहे, ह्याला 4 व्हीलर नाही आहे का? ते खरंच सोन्याचं का नाही माहीत नाही, टोपी बिपी घालून एकदम कपडे छान होता. पण मग ते दाखवण्यासाठी भपकेदारपणा, श्रीमंती. कोणाला तरी तो भेटायला चालला असेल न करला, पण केडगावला येत होता तो. मी पूर्ण ब्रिज मागं त्याच्या राहिलो, 2 वेळा पुढं जाऊन सुद्धा असं मागं बघितलं. गाडी इकडं ओळूस तर मी त्याच्याकडे लक्ष देत होतो. म्हटलं हा खरंच कोण माणूस आहे, इतका श्रीमंत? तो नंतर सरळ निघून गेला. पण मग नंतर विचार आला, हे धनवानपण करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बोलवलंय का? हे प्रदर्शन करण्यासाठी देवाने तुम्हाला बोलवलंय का? या शब्दाचा अर्थ काय होतो नक्की, जे आपण वाचलेलं आहे 8-9 मध्ये, की तो काय म्हणत आहे? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असताना त्याच्याकडं सोनं नाणं त्याचं सगळं आहे ते, पण तुम्हाकरिता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. अहो, तसल्या धनवानाबद्दल देव विरोधामध्ये नाहीये, बिलकुल लक्षात घ्या. मी पण विरोधामध्ये नाहीये की चांगले कपडे घालू नये, सोनं नाणं करू नये. अरे पण त्या रिचेसबद्दल, त्या धनवान गोष्टींबद्दल येशू ख्रिस्त म्हणत आहे की आधी तुम्ही त्याचं राज्य, त्याची धार्मिकता हे मिळवा, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच तुमच्या मागे येतील. तो विरोधामध्ये नाहीये प्रियानो. देव पैशाच्या विरोधामध्ये कधीच नाहीये. आपण म्हणत आहोत लहान लहान एक एक थेंब तळे साचे, आहे का नाही? एक एक रुपया सुद्धा साठवणं, पैसा रुपया म्हणून कुठे फेकून देणं चुकीचं आहे प्रिया. साठवा, सांभाळा, मगच थोडंसं वाढेल. पण बेजबाबदारपणा राहू नका. आपल्याला तो धनवान करायला तयार आहे प्रियानो, पण कधी आपण आधी त्याच्या राज्यातल्या गोष्टींबद्दल व्यवस्थित त्याला प्राधान्य देऊन त्या गोष्टी करत असू, तर बाकीच्या गोष्टी तो देत राहणार आहे आपोआपच. तुम्ही स्वतःला प्रदर्शित करू नका की मी किती धनवान आहे म्हणून. देवाच्या दृष्टिकोनातून आपण धनवान आहोत का, हे पाहणं फार गरजेचं. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींकडे माझे 2 मुद्दे राहिलेले आहेत, पण मी थांबवतोय प्रियानो. मला अजून 4 मुद्दे थोडे मांडायचे होते, पण या 2 मुद्द्यांमध्ये थांबूया. पुढच्या वेळेला प्रियानो आपण पाहू. पण मला मागच्या 1-2-3 आठवड्यापासून सारखं या गोष्टींबद्दल देव दाखवत होता. लहान सहान गोष्टींमध्ये विश्वासू तरच मोठ्या गोष्टी मिळतील. माझ्या सारखं डोळ्यासमोर हे फिरत होतं. मग त्याच्यामध्ये आपल्या पैसाच आला असं नाही, तर आपला टाईम आला, आपले नातेसंबंध आले, आपल्या जबाबदाऱ्या आल्या. आपण त्या सगळ्या व्यवस्थित पाहिल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी म्हणून दुर्लक्षित करता कामा नये. लहान गोष्टींमध्ये विश्वासू तरच मोठमोठ्या गोष्टी देव आपल्याला देणार आहे. मग विल्यम कॅरीचं सांगून प्रियानो मी थांबेल इथं. विल्यम कॅरीने काय सांगितलं प्रियानो? इंग्लिशमध्ये आहे, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड. देवाकडून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करा. पण दुसरं वाक्य काय? अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. देवासाठी मोठमोठ्या गोष्टी करा, आधी करा, आणि मग अपेक्षा करा की देव आपल्याला देईल. पण देवाच्या कार्याविषयी, स्वतःच्या समृद्धीसाठी नाही, स्वतःच्या धनलौकिकसाठी नाही, नावलौकिकतेसाठी नाही प्रियानो, देवाच्या कार्यासाठी तो म्हणत आहे. आणि म्हणून विल्यम कॅरीचं जे वाक्य आहे, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड,
अपेक्षा करा देवाकडून मोठमोठ्या गोष्टीच आहे, की सेवा कार्याबद्दलची. ग्रेट थिंग्स फॉर गॉड. देवाच्या कार्यासाठी, सेवेसाठी मोठमोठ्या गोष्टी करत राहा. देव बाकीच्या गोष्टी आपल्याला पुरवत राहील. सो ज्या प्रभू श्री ख्रिस्तांनी तुम्हाला आणि मला प्रियानो वधस्तंभावरती, जसं आपण म्हटलं प्रियानो, प्राण दिलेला आहे आणि अपेक्षा केलेली आहे की त्या प्रत्येकाने माझ्या रक्ताद्वारे शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, तर देवबाप त्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींनी सहाय्य करणार आहे. आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आपलं लक्ष देऊ. बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत प्रियानो. देवाच्या राज्याच्या गोष्टींकडे आपलं लक्ष लावू, प्राधान्य आपण त्याला देऊ. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानतो या वचनांसाठी. तुझी कृपा दया दिली आणि आज पुन्हा एकदा प्रभू आम्हाला तुझ्या वचनाकडे लक्ष लावण्यास, आणि मोठमोठ्या गोष्टी तर आहेच, परंतु लहानसहान गोष्टींकडे देखील आम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यावं, त्या गांभीर्याने घ्याव्यात. त्या पैशाच्या संदर्भात, वेळेच्या संदर्भात, प्रार्थनेच्या संदर्भात, वचन वाचण्याच्या संदर्भात, नातेसंबंधामध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये प्रभू आम्हाला लहानसहान गोष्टींकडे लक्ष देण्यास सांगितलं. होय प्रभू, आम्हाला तुझी कृपा दया दिलीस यासाठी आभार मानतो. तुझा पवित्र आत्मा देखील प्रभू मार्गदर्शक म्हणून आम्हाला दिलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये जगिक गोष्टी करण्यासाठीच नाही, तर विशेष करून प्रभू तुझा पवित्र आत्मा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या सेवेसाठी, लोकांना तुझ्या राज्यामध्ये घेऊन येण्यासाठी, आध्यात्मिक रीतीने उन्नती करण्यासाठी हा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. ही जाणीव प्रभू आम्हाला असू दे. या जगामध्ये भूतलावर राहत असताना असंख्य गोष्टी, प्रसंग, परीक्षा आमच्यासमोर आल्या, तरी देखील आमचं प्राधान्य हे आध्यात्मिक रीतीने आम्ही चालू ठेवावं. आणि जगातल्या आमच्या गरजा प्रभू तू स्वर्गीय भांडारातून पुरे करशीलच आमचा विश्वास आहे. या अपेक्षेने आणि प्रार्थनेने प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आज ही तुझी मंडळी, उपस्थित असलेले सर्व तुझे प्रियजन यांना आम्ही तुझ्या हातामध्ये सादर करतो. उन्हाळ्याच्या वाईट प्रभू त्रासापासून सर्व लहान मुलांचा, पुरुषांचा, स्त्रियांचा, वयस्कर आजी आजोबांचा सांभाळ कर. आणि प्रभू परमेश्वर जिथे कुठे ते जातील त्यांच्याबरोबर प्रभू तुझ्या आत्म्याची उपस्थिती असू दे. जसं प्रभू इथपर्यंत घेऊन आलास, परतीचा मार्ग देखील आम्ही तुझ्या हातात देत. हा पुढील आठवडा देखील बापा सर्वांचा तो आशीर्वादाचा कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो एक बापा. आपण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या ऋणी असून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझे आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो.